नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये। आपल्या चॅनलचं नाव आहे मोनिका कोरडे व्लॉग आणि मी आहे मोनिका। तर हळू या कारणासाठी बोलत आहे मी, कारण बाजूलाच माणूस झोपलेला आहे आणि थोडासा रोड साइड म्हणजे रोड जवळ असल्या कारणानं गाड्यांचा सुद्धा आवाज येऊ शकतो, तर त्याकडे दुर्लक्ष करा। तर बघा, आजचा टॉपिक खूप मजेशीर आणि गमतीदार असणार आहे। जे काही मी प्रेग्नंट होते त्यावेळी मला लक्षणं जाणवली ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बाकी आईला मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही समानच असतं। आईचं प्रेम हे आईचं प्रेम असतं। मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय, आईच्या प्रेमामध्ये कुठलीही कमतरता भासत नाही। आईला सर्व लेकर सारखीच असतात आणि आमच्या घरात सुद्धा म्हणजे मुलगाच हवा मुलगीच हवी असं काहीही नव्हतं। पण आज म्हटलं माझ्या मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने गप्पा माराव्यात, म्हणून हा आजचा मी टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। कारण आपल्याला माहीतच असेल, मला एक मुलगी सुद्धा आहे आणि एक मुलगा सुद्धा आहे। माझ्या मुलीचं नाव मायरा आहे, ती आत्ता 7 वर्षांची आहे आणि मुलाचं नाव मानस आहे, तो आत्ता 1 वर्षांचा आहे। तर म्हटलं चला आपल्यासोबत जे काही घडलं, म्हणजे मी प्रेग्नेंट होते त्यामध्ये मला जी काही लक्षणं आढळली ती आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया। आजचा टॉपिक खूप गमतीशीर होणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर बघा, माझ्या बाबतीत काही कुठली लक्षणं घडली ती मी आज तुम्हाला सांगणार आहे। मायराच्या वेळी मी जेव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळी माझा चेहरा पूर्ण काळा झाला होता। म्हणजे एवढी, माझा रंग असाही खूप गोरा नाहीये आणि खूप काळीही नाहीये, मी गहूवर्णीय म्हणजे सावळा रंग आहे बघा माझा। मानस थोडासा हालचाल करतो त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतो। तर बघा, असा माझा सावळा रंग आहे। पण मायराच्या वेळी एवढा चेहरा काळा झाला होता, दरवेळी म्हणजे आई जेव्हा जेव्हा मला भेटायला यायची तेव्हा असं सांगायची की अगं चेहरा किती काळा झालाय, बिलकुल म्हणजे चेहरा पहिल्यासारखा तुझा दिसत नाही असं म्हणायची। काही काळजीचं कारण नाहीये ना, तर माझी आत्या माझ्या शेजारीच राहायची, ती म्हणायची अगं असं काही नाही, प्रत्येक मुलीचं प्रेग्नेन्सीमध्ये वेगवेगळी अशी लक्षणं असतात, तर हिचा चेहरा काळा झालाय त्याच्यामध्ये एवढं घाबरण्यासारखं वगैरे काही कारण नाहीये असं आईला माझी आत्या सांगायची। आणि मानसच्या वेळी माझ्या चेहऱ्यामध्ये कुठला बदल झाला होता तर तो असा की माझा चेहरा पूर्ण सुजला होता। इथे सगळी सूज होती, नाकावरती सूज होती, म्हणजे मी आत्ता जशी दिसते तशी बिलकुल दिसत नव्हते। चेहरा एकदम सुजल्यासारखा होता। तेव्हा पण आईला टेन्शन यायचं, असं काय झालंय म्हणायची, प्रत्येक वेळी तुझ्या चेहऱ्यामध्येच का बदल होतो। मग डॉक्टर पण मला म्हटले की प्रत्येकाची प्रेग्नन्सीची लक्षणं किंवा त्यांना जो काही अनुभव येतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे त्याकडे एवढं काही लक्ष द्यायचं नाही। आणि सेम तसंच झालं। जेव्हा मायराच्या वेळी डिलेव्हरी झाली तेव्हा चेहरा हळूहळू माझा पहिल्यासारखा होत गेला आणि मानसचं सुद्धा तसंच झालं। डिलेव्हरी झाली की 1-2 दिवसामध्ये चेहरा नॉर्मल स्थितीमध्ये आला, म्हणजे जसा अगोदर चेहरा होता आत्ता जसा आहे तसा माझा दिसायला लागला होता। तर बघा, चेहऱ्यामध्ये असा माझा बदल झाला होता मायराच्या वेळी आणि मानसच्या वेळी। तर चला बघूया आपण आता पुढचं लक्षण कोणतं आहे ते। मायरा जेव्हा माझ्या पोटात होती त्यावेळी मला एवढं गरम व्हायचं, म्हणजे एवढं, थंडी असू द्या ऊन असू द्या, म्हणजे प्रत्येक वेळी मला थोडंसं चालून आलं की पूर्ण मी घामाने ओली व्हायचे। दिवसातनं 3 ते 4 वेळा मी थंड पाण्याने आंघोळ करायचे, एवढं गरमी म्हणजे मला सहनच होत नव्हतं। असं वाटायचं बर्फाचं पाणी करावं आणि ते अंगावर घ्यावं की काय, एवढं गरम व्हायचं मला। पण मानसच्या वेळी तसं काही जास्त जाणवलं नाही मला, गरमी व्हायची पण तेवढ्या प्रमाणामध्ये होत नसायची, नॉर्मल व्हायचं। पण मायराच्या वेळी खूप जास्त गरम व्हायचं मला, 2-3 वेळा आंघोळ तर करायचीच मी, पण तरी सुद्धा माझं अंगातली गरमी की काय कमी होत नसायचं। तर असा एक माझ्या बाबतीतला अनुभव आहे। प्रत्येकाच्याच बाबतीत हे अनुभव येतील किंवा हेच लक्षणं दिसतील असं काही नाहीये, पण एक मनमोकळेपणाने गप्पा माराव्यात यासाठी मी हा आजचा टॉपिक आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। तर बघा, अजून पुढचं कुठलं लक्षण मला जाणवलं तर प्रत्येकीला म्हणजे प्रेग्नेंट असल्यानंतर प्रत्येकीला काही ना काही वेगळं वेगळं खावंसं वाटतं। म्हणजे कोणाला गोड खावंसं वाटतं, कोणाला तिखट खावंसं वाटतं, कोणाला आंबट खावंसं वाटतं आणि कोणाकोणाला काहीच खावंसं नाही वाटत। तर असं प्रत्येकीच्या बाबतीत प्रत्येकाची प्रेग्नन्सीमधली लक्षणं वेगवेगळी असतात।
तर तसं मला पण होतं. मला मायराच्या वेळी खूप जास्त गोड खावंसं वाटायचं. आई जेव्हा कधी मला भेटायला यायची तेव्हा मी तिला अगोदर सांगायचे, आपल्या घरून येताना जिलेबी आण, किंवा आपल्या इकडनं येताना, आणि मला तीच टेस्ट मला जास्त खावीशी वाटायची, पेढे घेऊन ये. जास्त वेळा तर मी जिलेबी सांगितली होती, मला जिलेबी खायची आहे. गोड खूप जास्त खावंसं वाटायचं मला मायराच्या वेळी. आणि मानसच्या वेळी काय व्हायचं, मला तिखट खावंसं वाटायचं. खूप तिखट चटपटीत मसालेदार पदार्थ मी मानसच्या वेळी खाल्लेले आहेत. दर 2 ते 3 दिवसाला मी पाणीपुरी खायचे म्हणजे खायचेच, एवढं चटपटीत मला खावंसं वाटायचं. तर बघा, अशा दोघाही मुलांच्या बाबतीत मला वेगवेगळी लक्षणं जाणवली. तर चला पुढचं लक्षण बघूया आपण. जेव्हा मायरा पोटामध्ये होती तेव्हा फक्त रात्रीची हालचाल मला थोडीशी जाणवायची, जास्त हालचाल जाणवत नसायची मायराच्या वेळी. जेव्हा मी रात्री शांत झोपायचे तेव्हा कुठे एक 5-10 मिनिट हल्ल्यासारखं किंवा हालचाल होते असं जाणवायचं. पण मानसच्या वेळी बिलकुल तसं झालं नाही. मानसच्या कंटिन्यू म्हणजे मी बसलेली असू द्या, काम करत असू द्या, उभी असू द्या, काहीही करत असल्याने तरी मानसची हालचाल मला जाणवायची त्यावेळी. पण मला असं वाटायचं की काही बायका म्हणतात मुलीची हालचाल जास्त असते, मुलाची हालचाल कमी असते. मग पण मला उलट झालं होतं. मुलीच्या वेळी हालचाल कमी जाणवली होती आणि मानस जेव्हा माझ्या पोटामध्ये होता त्यावेळी मला त्याची हालचाल खूप जास्त जाणवायची. असू शकतं प्रत्येकाची लक्षणं काही सेम नसतात, किंवा मला जे लक्षणं जाणवली ते तुम्हाला पण जाणवतील असं काहीच नाहीये. तर चला बघूया आपण पुढचं लक्षण. तर बघा, पुढचं लक्षण असं आहे, मायराच्या वेळी झोप बिलकुल येत नसायची. मला कसलीच झोप लागत नव्हती. एखादा तास झोपायचे फक्त मी रात्री, तशी कंटिन्यू जागी असायचे. ते सुद्धा कारण असू शकतं की माझा चेहरा त्यावेळी एवढा काळा झाला होता, कारण मला झोपच लागायची नाही. म्हणजे झोपलं तरी पण एखादी डुकला झाला माझा की नंतर जे जाग यायची ती परत झोपच लागत नसायची मला. आणि त्याच्या विरुद्ध मानसच्या वेळी झालं. मला खूप जास्त प्रमाणात झोपायचे मी. जेवण करो अगर ना करो पण मला झोप लागायची. सकाळी पण थोडीशी उशिराच उठायचे मी, परत दुपारी झोपायचे, संध्याकाळी पण झोपायचे. मला खूप जास्त प्रमाणात झोप लागायची. असं झोपेच्या बाबतीत सुद्धा मला लक्षणं जाणवली होती. मायराच्या वेळी बिलकुल झोप नाही आणि मानसच्या वेळेस खूप झोप लागायची. दुसरं एक महत्त्वाचं लक्षण मला जाणवलं ते असं की मायराच्या वेळी भूक लागत नसायची मला. म्हणजे जे काही खाल्लं तर सकाळी समजा नाश्ता वगैरे केला तर पूर्ण दिवस नाही जेवलं तरी मला चालायचं, पूर्ण दिवस भूकच लागत नसायची. पण आई, आत्या आणि हे सुद्धा ओरडायचे की असं का करतेय तू, जेवण करत जा. म्हणजे प्रेग्नेंट असल्यानंतर बायका 2-3 पट जास्त जेवतात आणि तू जेवणच करत नाही. मी म्हणायचे मला भूकच लागत नाहीये तर मी कसं जेवण करू. आणि मानसच्या वेळी भूक डेंजर लागायची. डेंजर म्हणण्यापेक्षा मी सारखं खात असायचे. खूप जास्त भूक. अर्ध्या तासाला मला काही ना काही खायची इच्छा व्हायची आणि मी पण खात असायचे. त्यावेळी खूप जास्त भूक लागायची मला. तर असं एक लक्षण आढळलं होतं बघा माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये दोघांच्या वेळी. तर आता बघूया पुढचं लक्षण. सगळ्यात जास्त नोटीस केलं जाणारं लक्षण म्हणजे पहिल्या बायका पोटाचा आकार बघून सांगायच्या की गर्भामध्ये मुलगी आहे की मुलगा आहे. तर बघा, माझा पोटाचा आकार सुद्धा दोन्ही वेळेस वेगवेगळाच दिसला होता. मायराच्या वेळी असा उभट होता, म्हणजे उभट आकार होता आणि मानसच्या वेळी असा छोटासा आकार गोल असा पोटाचा झाला होता. तर ज्यांनी कुणी मला बघितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हिला आत्ता मुलगाच होणार आहे. आणि पहिलं ज्यांनी कुणी पाहिलं होतं ते म्हणायचे कदाचित मुलगी असू शकते बरं का तुला. कारण मी म्हणायचे असं कसं तुम्ही सांगू शकता की मुलगी आहे मुलगा आहे. ते म्हणजे अगं पोटाच्या आकारावरती सुद्धा मुलगा होईल की मुलगी होईल हे सांगू शकता. तर मला माहित नाही कितपत खरं आहे किंवा काय, पण पहिल्या बायका ज्या आहेत ते अशाच काही लक्षणांवरनं ठरवायच्या की मुलगा असेल मुलगी असेल. तर माझ्या बाबतीत पण दोन्ही वेळेस वेगवेगळी लक्षणं मला त्यावेळी सुद्धा आढळली. मुलीच्या वेळेस होतं ते पोटाचा आकार जास्त असा उभट होता आणि मानसच्या वेळेस जो होता तो होता असा गोल आणि छोटासा पोटाचा भाग झाला होता. तर बघा असं आहे. आता पुढचं लक्षण बघूया आपण. असं म्हणतात की मुलगी असल्यानंतर आई जास्त ऍक्टिव्ह असते,
की चंचल असते आई सारखं काही ना काही काम करत असते, पण मला असं दोन्ही वेळेस अजिबात जाणवलं नाही. दोन्हीही वेळेस मला बिलकुल काम करावंसं वाटायचं नाही, थकवा खूप जाणवायचा. एक काम केलं की बसायचं, एक काम केलं की बसायचं, असं मला दोन्हीही वेळेस वाटलं. बाकीच्या एरवी बायका काय बोलतात की मुलगी असल्यानंतर आई जास्त ऍक्टिव्ह असते, चंचल असते, धावत धावत काम करते, पण मला दोन्ही वेळेस असं काहीच जाणवलं नाही. त्यामुळे दोन्ही वेळेस मला काम करायची इच्छा बिलकुल होत नसायची. तर बघा पुढचं लक्षण पाहूया आपण. माहेराच्या वेळेस बघा मला खायची बिलकुल इच्छा होत नसायची, भूक लागत नसायची. काही समोर आलं तरी असं मळमळ झाल्यासारखं वाटायचं की आता खाल्ल्यानंतर उलटी होते की काय, या कारणाने सुद्धा मी खाणं जरा टाळायचेच. पण माहेराच्या वेळी बिलकुल तसं मला झालं नाही. उलटी कसली जाणवली नाही, मळमळ कसली झाली नाही आणि उलट जास्त प्रमाणात भूक लागायची मला. तर असं पण एक लक्षण आढळलेलं आहे माझ्यामध्ये. आता हे तुम्ही म्हणाल की हिचं काय आहे ते उलटच सांगते, पण जे काही माझ्या बाबतीत झालं, जे काही माझी लक्षणं आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकानेच मनावर घेऊ नका किंवा प्रत्येकाचीच लक्षणं सेम आहेत असं नसणार आहे. तर चला बघूया शेवटचं कुठलं लक्षण आहे. तर आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की थकवा खूप जाणवायचा मला प्रेग्नेन्सीमध्ये. मग ते मुलगा असू द्या किंवा मायराच्या वेळी पण तितकंच थकवा जाणवला, मानसच्या वेळी पण खूप थकवा जाणवला. पण मायराच्या वेळी जरा आराम करायला भेटायचं, माझ्याकडे टाइम तेवढा असायचा, म्हणून मी जरा काही वाटलं की मी थोडंसं बसून घ्यायचे, आराम करायचे. पण मानसच्या वेळी तेवढा आराम करायला भेटलं नाही, कारण बिझी जास्त शेड्यूल होतं माझं, शॉपमुळे वगैरे सारखी धावपळ व्हायची. आणि मायरा पण स्कूलला जायची, त्यामुळे तिला सोडवणं, तिला परत घेऊन येणं स्कूलमधनं, परत शॉपचं बघणं, त्यामुळे ते सगळं जबाबदारी माझ्या अंगावरतीच होती. त्यामुळे पण थकवा दोन्हीही वेळेस मला जाणवत होता. असं नाही की मुलीच्या वेळेस खूप ऍक्टिव्ह होते, खूप चंचल होते, खूप काम करायची इच्छा व्हायची. मानसला थोडासा खोकला झालाय, त्यामुळे तो मध्येच असं उठून हे करतो. तर बघा अशी आहेत माझ्या प्रेग्नेन्सीची लक्षणं. मुलगा असल्यानंतर कुठलं लक्षण आहे, मुलगी असल्यानंतर कुठलं लक्षण आहे, मी प्रत्येक वेळी असं सांगते की हेच लक्षणं प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असतील असं नाही. हा व्हिडिओ त्यामुळे लाईटली घ्या आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ. तुम्ही प्रेग्नेंट असाल तर त्यासाठी खूप खूप म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. प्रेग्नेन्सी एन्जॉय करा, कारण हे दिवस नंतर येत नाही आणि ह्यात जे काही मज्जा करून घ्यायची असते, लाड करून घ्यायचे असतात, ते याच वेळी करून घ्यायचे असतात, कारण खूप जास्त काळजी करणारे असतात. अशा वेळी प्रेग्नेंट आहे, काम कमी कर, जेवण कर, आराम कर, किंवा काय खावंसं वाटतं असं खूप जण विचारतात. त्यामुळे मस्त सर्वांनी लाड करून घ्या, सर्वांनी प्रेग्नेन्सी एन्जॉय करा आणि महत्वाचं म्हणजे काळजी घ्या. अशा अवस्थेमध्ये आपल्यावरती दुसरा जीव अवलंबून असतो, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते. तर सर्वांनी काळजी घ्या, टेक केअर. चला बाय बाय. मी हा टॉपिक इथेच एंड करते, पण त्या अगोदर अजून एकदा मी तुम्हाला सांगते, हे लक्षणं माझ्या बाबतीतची आहेत. तुमच्या बाबतीत अशी लक्षणं असतील की नाही मला सांगता येत नाही. तर पहा, मानस थोडासा आजारी असल्या कारणाने सारखं तो उठतो, खोकला पण येतोय त्याला, सर्दीचा खोकला आहे. तर बघा माझ्यासारखी कोणाकोणाची लक्षणं आहेत किंवा कोणाकोणाला जाणवलं मुलगा आणि मुलगीच्या वेळी कुठला फरक, तो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. मस्त एन्जॉय करा. बाय बाय.